मित्रांनो नमस्कार. एकदा म्हणे एक मुंगी तळ्यात पडली आणि जीव वाचवण्याच्या उद्देशाने मोठ्या मोठ्याने आवाज देऊ लागली, ओरडू लागली की कुणीतरी या, माझी मदत करा, मला वाचवा, मला पोहता येत नाही. जीव वाचवण्याच्या उद्देशाने, मदतीच्या अपेक्षेने मोठ्या मोठ्याने ओरडत होती. तळ्याच्या शेजारीच एक झाड होतं, झाडावरती कबूतर बसलेलं होतं आणि मुंगीची ही अवस्था बघत होतं. ती मुंगीची दयनीय अवस्था बघून कबुतराच्या मनामध्ये प्रेमाची, आपलेपणाची आणि जिव्हाळ्याची भावना जिवंत झाली. त्यानं ठरवलं की मुंगीला वाचवायचं. चोचीमध्ये एक पान पकडला, हळूच जाऊन मुंगीच्या शेजारी पान सोडलं. मुंगी हळूहळू पानावरती चढली आणि किनाऱ्याला पान लागलं. मुंगी किनाऱ्यावरती उतरली आणि वाचली. मुंगीने कबुतराचे आभार मानले की दादा, तुझ्या सहकार्याच्या भावनेमुळे माझा जीव वाचला, मी तुझे आभारी आहे. त्याच दिवशी दुपारची वेळ झाली होती. दुपारी कबूतर झाडावरती शांत चित्तानं डोळे झाकून बसलं होतं, झोपलं होतं. एक शिकारी आला या धोरणानं की कबुतराची शिकार करूयात. त्यानं बघितलं की झाडावरती कबूतर शांत चित्तानं झोपलंय. त्यानं धनुष्य काढला, धनुष्याला बाण लावला आणि नेम साधण्याचा शिकारी प्रयत्न करत होता. शिकाऱ्याच्या पायाजवळच मुंगी बसलेली होती. मुंगीनं बघितलं की शिकारी आलाय, समोर झाडावरती कबूतर झोपलंय, शिकाऱ्याने धनुष्याला बाण लावलाय आणि कबुतराच्या आता तो शिकार करणार. मुंगीनं शिकाऱ्याचा डाव ओळखला, शिकाऱ्याच्या पायावरती चढली आणि बरोबर जेव्हा शिकारी धनुष्यातून बाण सोडणार होता, अगदी त्याच वेळेस मुंगीनं अतिशय जोरदारपणानं शिकाऱ्याच्या पायाला चावा घेतला. शिकारी गडबडून गेला, गोंधळून गेला आणि त्याचा नेम चुकला. फरकन जाऊन दुसरीकडे बाण लागला, सपकन आवाज झाला आणि कबूतर जागं झालं, भुरकन उडून गेलं. सकाळी कबुतरानं मुंगी वाचवली होती, आता दुपारच्या वेळी मुंगीनं कबूतर वाचवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी परत मित्रांनो हीच घटना. कालच्या प्रमाणे आज ही मुंगी तळ्यात पडली. परत एकदा कालच्या प्रमाणे ओरडू लागली की कुणीतरी या, माझी मदत करा, मला वाचवा. आजही कबुतराने ही घटना बघितली. त्याच्या मनामध्ये आजही प्रेमाची भावना निर्माण झाली. त्यानं परत मुंगीला वाचवायचं ठरवलं. कालच्या प्रमाणे पान सोडलं, पानावर मुंगी बसली, किनाऱ्यावरती आली आणि मुंगी आजही वाचली. दुपारी परत कालच्या प्रमाणेच घटना की ते झाडावरती कबूतर झोपलंय, परत शिकारी आलाय, धनुष्याला बाण लावतोय. मुंगीनं बघितलं, मुंगीनं पण ठरवलं आज पण कबूतर दादाचा जीव वाचवायचा. तिनं आज पण कालच्या प्रमाणे जोरदार चावा घेतला. आज पण कबुतराला साधलेला निशाणा शिकाऱ्याकडून नेम चुकला आणि आज पण कबूतर वाचलं, भुरकन उडून गेलं. काल पण मुंगीनं कबूतर वाचवलं होतं, कबुतरानं मुंगी वाचवली होती. आज पण सकाळी कबुतरानं मुंगी वाचवली होती, दुपारी परत मुंगीनं कबूतर वाचवलं. एकमेकांप्रती सहकार्याची, जिव्हाळ्याची भावना दोघांच्या मनामध्ये जिवंत होती आणि दोघंही एकमेकांच्या कामी येत होती. तिसरा दिवस उगवला आणि कालच्या प्रमाणे, परवाच्या प्रमाणे मुंगी आजही तळ्यात पडली. जीव वाचवण्याच्या उद्देशाने मुंगी आज परत आवाज देत होती की कुणीतरी या, माझी मदत करा. अपेक्षा करत होती की कुणीतरी येईल, मला वाचवेल. कालच्या प्रमाणे, परवाच्या प्रमाणे कबूतर झाडावर बसून हे सगळं बघत होतं की मुंगी काल पण तळ्यात पडली होती, परवा पण पडली होती, आपण तिची मदत केली होती, वाचवलं होतं, परंतु आज मात्र आपण तिची मदत करायची नाही. रोजच तिला वाचवलं पाहिजे अशी काय आपली जबाबदारी नाही आणि वाचवण्याचा काय आपण ठेका घेतलेला नाही. कबुतरानं ठरवलं की आज नाही मदत करायची. कबूतर आज मात्र निष्ठुर झालं होतं. त्याच्यामधली प्रेमाची, जिव्हाळ्याची भावना संपून गेली होती. त्यानं सहकार्य नाही करायचं असं ठरवलं. मुंगी आवाज देऊन देऊन शेवट पाण्यामध्ये बुडाली आणि मरून गेली. आता मित्रांनो दुपारची वेळ झाली होती. कालच्या प्रमाणे आजही कबूतर झाडावरती झोपलं होतं. कालच्या प्रमाणे, परवाच्या प्रमाणे आज पण शिकारी आला होता. त्यानं धनुष्याला बाण लावला आणि नेम साधण्याचा प्रयत्न केला. कबुतरावरती नेम धरला होता. कालच्या प्रमाणे, आजच्या प्रमाणे त्याचा नेम चुकणार नव्हता आणि नाहीच चुकला. सपकन बाण गेला आणि कबुतराच्या पोटामध्ये शिरला. पंख फडफडले आणि कबूतर जागेवरती पडलं आणि मरून गेलं. सकाळी मुंगी मेली होती आणि ज्या क्षणी मुंगी मेली होती त्या क्षणी हे ठरलेलं होतं की दुपारी कबूतर पण मरणार. कारण कबुतराला वाचवणारी मुंगी होती आणि मुंगीला वाचवणारं कबूतर होतं. ज्या क्षणी कबुतराच्या मनामधली सहकार्याची, आपलेपणाची, जिव्हाळ्याची भावना संपून गेली त्या क्षणी मुंगी मरून गेली आणि जेव्हा मुंगी मेली तेव्हा कबूतर पण मरणार हे ठरलेलं होतं. आणि ठरल्याप्रमाणे मुंगी मेली, कबूतर मेलं. झाड मात्र ह्या दोन्ही घटना हताशपणानं बघत होतं आणि ओक्साबोक्शी रडत होतं. आणि झाड विचार करत होतं की किती बरं चाललं होतं. मुंगी जेव्हा पाण्यात पडत होती तेव्हा कबुतराच्या मनातली सहकार्याची भावना जिवंत व्हायची. कबूतर जाऊन मुंगीला वाचवायचं. जेव्हा कबुतरावरती वेळ यायची, शिकारी जेव्हा शिकारीसाठी यायचा, तेव्हा मुंगी सहकार्याची भावना दाखवायची आणि मुंगी कबुतराला वाचवायची.
दोघांमध्ये जेव्हा परस्परांप्रती प्रेम होतं, आपलेपणा होता, जिव्हाळा होता, सहकार्याची भावना होती, तोपर्यंत दोघे जिवंत होते. ज्या क्षणी या भावना संपून गेल्या त्या क्षणी दोघे मरून गेले. हताशपणानं झाडानं दोन्ही घटना बघितल्या आणि ओक्साबोक्शी झाड रडत होतं की असं व्हायला नव्हतं पाहिजे. मित्रांनो, ही गोष्ट कदाचित काल्पनिक असेल, परंतु बोध मात्र फार मोठा देऊन जात आहे की जोपर्यंत माणसांमध्ये एकमेकांप्रती आदर आहे, सन्मान आहे, एकमेकांची कदर आहे, काळजी आहे, सहकार्याची भावना आहे, आपलेपणाची आणि जिव्हाळ्याची भावना जिवंत आहे एकमेकांप्रती, तोपर्यंत जगणं फार सोपं आहे, जगणं फार आनंदाचं आहे, जगणं फार समाधानाचं आहे. पण जेव्हा आपल्यातल्या माणसांविषयी आपल्या मनामधून सहकार्याची, आपलेपणाची, जिव्हाळ्याची, प्रेमाच्या या सगळ्या भावना संपून जातील, तेव्हा नाती फार काळ जिवंत राहत नाहीत, तेव्हा ती संपलेली असतात. एक शायर म्हणाला की अंबर के सितारों को देखो जमीन वालों, मिलजुल के है वो रहते, करते नहीं लड़ाई, 2 दिन की जिंदगी में मिलजुल के रहो भाई. मिळून मिसळून राहण्याचा सल्ला निसर्गानं सुद्धा मनुष्याला दिला. माणसानं परस्परांप्रती आपलेपणानं, जिव्हाळ्यानं, प्रेमाच्या या भावनेनं जगावं, वागावं, तर खऱ्या अर्थाने या जगामध्ये माणसं आणि माणुसकी टिकून राहील. माणसानं कायमस्वरूपी माणुसकीचा गुण दाखवला पाहिजे, माणुसकीचा स्वभाव प्रत्येकानं जिवंत ठेवला पाहिजे. या गोष्टीच्या माध्यमातून मित्रांनो आपण सर्वांनी हा बोध घेऊयात की वैर द्वेषाच्या, निंदा नफरतेच्या, अहंकाराच्या या सगळ्या कुचक्या भावना मारून टाकू आणि परस्परांप्रती प्रेमाच्या, आपलेपणाच्या आणि जिव्हाळ्याच्या भावना जिवंत ठेवून माणसं आहोत तर माणसाशी माणुसकीने वागण्याचा प्रयत्न करू. या निमित्तानं साधू संतांचा तो बोध आठवतो की वैरद्वेष मनातून काढा, विरोधाच्या भिंती पाडा, प्रेमाचा सेतू बांधा आणि गुण्या गोविंदाने नांदा. युगानुगे साधू संत महात्म्यांनी, गुरु पीर पैगंबरांनी समाजाला प्रेमाने, आपलेपणाने आणि जिव्हाळ्याने वागण्याचा सल्ला दिला होता, गुण्या गोविंदाने राहण्याचा सल्ला दिला होता. तो सल्ला लक्षात घेऊयात आणि माणूस आहोत तर माणसाशी माणुसकीने, प्रेमाने, जिव्हाळ्याने आणि आदर सन्मानाने वागवण्याचा प्रयत्न करूयात.